निसर्गभान श्रवणमाला, आकार जीवनाला, पुस्तक अभिवाचन, लेखांक 6वा. लेखन पौर्णिमाताई. आजचं जीवनध्येय आणि जीवनशैली यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आपण गेल्या लेखांकात समजून घेतले. ते टाळण्यासाठी आणि चांगलं आरोग्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे हे आता समजून घेऊ. या दृष्टीनं तुम्ही मनपूर्वक प्रयत्न कराल अशी मला आशा वाटते. पहिली गोष्ट जी आपण करायला हवी ती म्हणजे महत्वाकांक्षा ठरवण्यापूर्वी आपल्या क्षमता आणि मर्यादा यांची जाणीव ठेवणं. स्वॉट ॲनालिसिस मध्ये स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस या दोन्हींचं परीक्षण करायचं असतं. उच्च महत्वाकांक्षा नसावी असं नाही, पण त्या नादात स्वतःलाच संपवत जायचं का? आज आपण अति महत्वाकांक्षी बनलो आहोत आणि ती महत्वाकांक्षा पूर्ण करण्याची आपल्याला खूप घाई आहे. त्यासाठी वाटेल त्या वेळेला वाटेल तेवढा वेळ काम करण्याची आपली तयारी आहे. पण अशा क्षमतेबाहेरच्या कामामुळे आपल्या शरीर मनावर प्रचंड ताण येतो हे आपल्या लक्षात येतं का? या अतिरेकी कामामुळे खाणं पिणं झोपणं यांच्या वेळापत्रकात प्रचंड अनियमितता आली आहे. दिवसाचा बराचसा वेळ कामासाठी घराबाहेर जातो आणि घरी आल्यावरही डोक्यात कामाचेच विचार असल्यामुळे कौटुंबिक संवाद नावाची गोष्टच संपली आहे. त्यामुळे एकाकीपणाची भावना प्रचंड वाढली आहे. संगणक, मोबाईल, वाहनं आणि इतर यंत्रोपकरणांचा वापर खूप वाढल्यामुळे कामातून होणारा व्यायाम संपतोय आणि त्यामुळे अनेक शारीरिक क्षमतांचाही ऱ्हास होतोय. मुद्दाम वेगळा व्यायाम करणं हा तर विचारही आपल्या मनाला शिवत नाही. या सगळ्या कारणांनी प्रामुख्यानं मनावरचा ताण खूप वाढलाय आणि त्यामुळे शरीराची दुखणीही वाढली आहे. हे मनावरचे ताण कमी करण्यासाठी आपण जी मनोरंजनाची साधनं वापरतोय ती चुकीची आणि आरोग्याला हानिकारक म्हणजेच काउंटर प्रोडक्टिव्ह कशी आहेत हे आपण मागच्या लेखांकात पाहिलंय. आता बाकीच्या चुका टाळण्याचे उपाय शोधायचा प्रयत्न करूया. महत्वाकांक्षा बाळगताना आपल्या शरीर मनाच्या मर्यादा लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही महत्वाकांक्षा ही प्रतिष्ठा, सत्ता, पैसा, उपभोग्य वस्तू अशी वैयक्तिक स्तरावरची असो किंवा धवल सारख्या सामाजिक कार्यकर्त्यानं बाळगलेली झटपट कार्यविस्तारासारखीची सामाजिक स्तरावरची असो, तिच्या मागे धावताना आपण शरीर मनानं मोडून पडणार नाही ना याचं भान ठेवलंच पाहिजे. दिवसभराचं काम केल्यानंतरही आपलं शरीर आणि मनानं टवटवीत उत्साही राहू शकलो पाहिजे. घाई करण्यानं काही साध्य होत नाही. सुरुवातीला कदाचित असं वाटेल की आपण जलद गतीनं उद्दिष्टापर्यंत जातो आहोत, पण काही काळापुरत्या असणाऱ्या ह्या अतिजलद गतीमुळे काही काळानंतर वाटचालच ठप्प होण्याची वेळ येऊ शकते, हे लक्षातच ठेवलं पाहिजे. ससा आणि कासवाच्या शर्यतीची ती बालकथा तुम्हाला ठाऊकच असेल. सशासारखं उड्या मारत म्हणजेच शॉर्टकट घेत धावत काही काळ पुढे गेल्यावर मग थकव्यामुळे झोपच येण्यापेक्षा कासवाप्रमाणे संथ गतीनं योग्य मार्गावरून नियमित वाटचाल करण्यानं उद्दिष्ट गाठणं नक्कीच साध्य होतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि समजा काही जणांना लागत असेल जास्त वेळ तर लागू द्या ना. स्वतःला संपवण्यापेक्षा ते नक्की परवडतं. माझ्या शरीर मनाची कार्यक्षमता टिकून राहणं हे माझं प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. मग 12, 14, 18 तास काम हे माझ्या नोकरीचं स्वरूप असेल तर ती नोकरी मी करावी का हा मूलभूत प्रश्नही स्वतःला विचारला पाहिजे. पैसा, प्रतिष्ठा, सत्ता, उपभोग यांच्या अति लोभापायी आणि अति काम करतोय आणि त्यामुळेच वर वर्णन केलेल्या बहुतांश चुका करतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? या अति कामामुळेच आपलं जेवण, खाण, झोप यांचं वेळापत्रक बिघडून गेलंय. आपल्या शरीराचं एक घड्याळ असतं आणि त्याचा तोल सांभाळणं हे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. एखाद्याला असं वाटू शकतं की मी रोजच दुपारी 3:30-4 ला आणि रात्री 11-11:30 जेवतो. रोज रात्री 3 ते सकाळी 9 झोपतो. मी नियमितपणे ह्याच वेळेला ह्या गोष्टी करत असेन
तर माझं घड्याळ त्याप्रमाणे सेट होईल. मग बिघडलं कुठे? किंवा रात्री 8 तास झोपण्याऐवजी दिवसा 8 तास झोपून रात्री काम केलं तर त्यात काय बिघडलं? निश्चितच बिघडलं. माणूस हा दिनचर प्राणी असल्यामुळे दिवसा काम आणि रात्री विश्रांती असंच त्याचं नैसर्गिक चक्र आहे. आपल्या सगळ्या कामांसाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत म्हणजे सूर्य. त्यामुळे सूर्य आकाशात आहे तोवरच आपली कार्यक्षमता सर्वात उत्तम असते. विजेच्या साहाय्यानं कृत्रिम उजेड तयार केला तरी त्यापासून ऊर्जा मिळू शकत नाही. त्यामुळेच कायम रात्रपाळी करणारे लोक दिवसा कितीही झोपले तरी त्यांची विश्रांती नीट होत नाही आणि त्यामुळे ते कायम ग्लानीत असल्यासारखे दिसतात. तसंच ते दीर्घकाळपर्यंत रात्रीच्या कामासाठी कार्यक्षमताही टिकवू शकत नाहीत. शिवाय रात्रीच्या जागरणांमुळे पचनावर वाईट परिणाम होऊन अपचन, आम्लपित्तासारखे त्रास कायमचे मागे लागतात. जी गोष्ट झोपेच्या वेळापत्रकाची तीच जेवणा खाण्याच्या वेळापत्रकाची. आपल्या पचन शक्तीचा सूर्याशी खूप जवळचा संबंध आहे. सकाळी सूर्योदयापासून पचनशक्ती हळूहळू वाढायला लागते. मध्यान्हीला ती सर्वात जास्त कार्यक्षम होते, तर सूर्यास्तानंतर ती जवळजवळ अकार्यक्षम होते. त्यामुळे सकाळी हलका नाश्ता, दुपारी मध्यान्हीच्या जवळपास म्हणजे सुमारे 12 ते 2च्या दरम्यान भरपूर पोटभर जेवण आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण हे जेवणाचं आदर्श वेळापत्रक आहे. आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात नाश्त्याला एकतर वेळच नसतो किंवा मग एकदमच हेवी ब्रेकफास्ट करून बाहेर पडायचं. दुपारी थोडंसं काहीतरी जमलं तर खायचं. दिवसा मध्ये मध्ये चहा, कॉफी, शीतपेय, जंक फूड यावर सपाटा ठेवायचा. रात्री उशिरा भरपेट जेवायचं. असं आपण सगळं उलटपालट वागत असतो. या चुकीच्या वेळापत्रकाचा अन्नपचनावर नक्कीच वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे अनेक व्याधी मागे लागतात. आयुर्वेदानुसार 90% आजारांचं मूळ हे अपचनात असतं. त्यामुळे ही पचनशक्ती नीट सांभाळणं आणि वाढवणं हे खूप महत्वाचं ठरतं. आपण उच्च ध्येय, महत्वाकांक्षा वगैरे ठेवतो ती फारच कमी जणांच्या बाबतीत ज्ञानाच्या बाबतीतली असते. बहुतेक सर्वांसाठी ती असते भरपूर पैशांसाठी आणि मस्त मजेत जगण्यासाठी. पण गंमत अशी की असं महत्वाकांक्षी बनून भरपूर पैसे कमावण्याच्या धुंदीत मस्त मजेत जगणं हेच तेवढं राहून जातं. पैसा मिळतो पण तो व्याधी निवारणावरच खर्च होतो. आपल्या बाबतीत असं होत नाहीये ना, याची तपासणी करण्यासाठी अंतर्मुख व्हायला तुम्ही अधूनमधून तरी वेळ काढता ना. तेवढाही वेळ मिळत किंवा काढत नसाल तर मग निश्चितच काहीतरी गंभीर चूक आहे. ह्यावेळी आपण फक्त आहाराच्या वेळापत्रकाचाच विचार केला. काय खावं, किती खावं ह्याविषयी आपण पुढील भागात बोलूया.